कालच्या नागपूरच्या घटनेच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजीने अधिकृत पद्धतीने विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत, त्यांनी जे काय काल नागपूरवर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे। ते नेमकं कोणी म्हणजे सकाळी बजरंग दल आणि व्हीएचपी आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होते, त्याच्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला, मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रीनियोजित होता असा सगळ्याचा वास येतोय। काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या, ठरवून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे अशा काही लोकांची तयारी होती का, ह्याचे पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार। शेवटी हे राज्य, ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये। किती आमच्या पोलीस बांधवांवर, आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे, कोणाच्या चौकटीमध्ये बसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं, त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे? कशाला त्यांच्यावर हल्ला केला? एकाचा आमच्या डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे, कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे। हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात? आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतंय सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार? पाकिस्तानचा अब्बा आठवणीत येईल अशी कारवाई आता होणार आहे। मग कळेल काय असतं ते, पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते। म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना, पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा, कुऱ्हाडीने हल्ला करायचा पोलिसांवर? कशासाठी? कोणी हिंमत दिली आहे? कोणी? सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो। आज विरोधकांनी तुमच्या विरोधात आंदोलन केलं आणि तुम्ही द्वेष पसरवणारी वक्तव्य करता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पदावरून ताबडतोब हटवण्यात नाही, पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं? सभागृहामध्ये कोण बोलत नाही, कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काही बोललं नाही ह्याबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय। पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे? सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती, माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे, एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही, कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ? विरोधक नितेश राणेंना घाबरतात असं म्हणावं? तुम्ही विरोधकांना इथे बोलवा, त्यांना चहा नाश्ता द्या आणि त्यांना विचारा। पायतर तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो। कोणी केली? मॅडम, एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही। तुमचे कॅमेरा लागलेले आहेत, सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय, कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का? मी कशाला उत्तर देत बसू? ही मागणी झालेली नाही तर राजीनाम्याची मागणी करत होते, तुम्ही म्हणता सभागृहामध्ये कुठले विरोध? मला जी